मेट्रोच्या बिघाडाची बातमी आहे। दहिसरमधून गुंदवलीला आलेल्या मेट्रोत बिघाड झालाय। या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मेट्रोमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यातनं प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दहिसरमधून गुंदवलीला ही मेट्रो निघाली होती। त्या मेट्रोमध्ये काही तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे ती बंद पडली। आता त्यात जे प्रवासी होते त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। साम टीव्हीवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य। प्रवाशांना मेट्रोतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मेट्रो स्टेशन्सवर इतर प्रवाशांची गर्दीही जमली आहे। रेड लाईन मेट्रोमध्ये बिघाड झालेला आहे, त्यामुळे मेट्रोतून प्रवाशांना काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडून। संजय, नेमकी कुठे ही मेट्रो थांबली आहे आणि काय बिघाड झालाय? मुंबईच्या अंधेरीतून दहिसर परिसराकडे जाणारा जो मेट्रो मार्ग आहे, मेट्रो 2-7 आणि 2 यामध्ये जे गुंदवली मेट्रो स्थानकामध्ये मागील अर्धा पाऊण तासापासून जे ते मेट्रो सेवा खंडित झालेली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणावर जे विविध मेट्रो स्थानकांवरती प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे कशामुळे ही मेट्रो सेवा खंडित झालेली आहे हे मात्र अद्याप स्पष्ट जरी झालं नसलं, मेट्रो प्रशासनाकडून देखील या संदर्भात कोणतीही माहिती पुढे आली नाही। मात्र जो काही तांत्रिक बिघाड झाला आहे अशी माहिती मिळते। या माहितीनुसार तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचं काम जे आहे ते मेट्रो प्रशासनाकडून हाती घेण्यात आलं। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी संजय। तर रेड लाईन मेट्रोमध्ये बिघाड झालेला आहे, प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत।